निका घोटाळा प्रकरणामध्ये दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तो राजीनामा स्वीकारलेला आहे। त्यांनी आपला राजीनामा हा अजित पवारांकडे सुपूर्द केला होता। तर नाशिक न्यायालयाने वॉरंट जारी केल्यानंतर कोकाटेंकडील खाती काढून त्यांना बिनखात्याचे मंत्री ठेवण्यात आलं। मात्र राष्ट्रवादीकडून अभय देण्यात येत असल्याची टीका होऊ लागली आणि त्यामुळे कोकाटे यांना राजीनाम्याशिवाय पर्यायच राहिला नाही। महायुती सरकारच्या 1 वर्षाच्या काळामध्ये धनंजय मुंडे यांच्यानंतर राजीनामा द्यावा लागलेले माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे मंत्री ठरलेले आहेत। तर 50 तासामध्ये असं नेमकं काय झालं की माणिकराव कोकाटेंचा खेळ खल्लास झाला, त्या घटनाक्रमावर आपण नजर टाकूया। 16 डिसेंबरला दुपारी 2:45 वाजता सेशन्स कोर्टाकडून कोकाटेंची शिक्षा कायम ठेवण्यात आली। 17 डिसेंबरला सकाळी 11 वाजता कोकाटेंच्या अटकेसाठी याचिकाकर्त्यांनी अर्ज दाखल केला। 17 डिसेंबरला सकाळी 11:15 वाजता कोकाटे नॉट रिचेबल झाले। मंत्रिमंडळ बैठकीला सुद्धा त्यांनी दांडी मारली। 17 डिसेंबरला 11:40 कोकाटेंची खाती कुणाकडे द्यायची, मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना थेट सवाल विचारला। दुपारी 1:30 वाजता अटक वॉरंट जारी करण्यात आला आणि कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले। दुपारी 3:10 हायकोर्टाचा तातडीने सुनावणीला हायकोर्टाने नकार दिला। शुक्रवारी म्हणजे आज सुनावणी पार पडणार। रात्री 9:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंकडील खाती काढून घेतली। सकाळी 9 वाजता 18 डिसेंबरला म्हणजे काल नाशिक पोलिसांची अटकेसाठी मुंबईत जाण्याची तयारी। संध्याकाळी 5:15 वाजता कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिकचे पोलीस हे मुंबईकडे निघाले। संध्याकाळी 5:22 कोकाटेंचा राजीनामा स्वीकारल्याची अजित पवारांनी माहिती दिली। Thank you.